हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज पुन्हा एकदा मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे आणि आज आपण बनवणार आहोत चिकन फ्राईड राईस। तर त्यासाठी बघा, आधी आपण राईस जो आहे तो बनवून घेणार आहोत। तर त्यासाठी मी तांदूळ जे आहेत ते 1 ते 1.5 तास भिजत घातलेले होते। थोडंसं तुम्हाला जसं आवडेल तसं त्यामध्ये पाणी घालायचं आहे, त्यानंतर नमक घालायचं आहे आणि थोडंसं मी इथे तूप घातलेलं आहे, गावरानी तूप। कुकर लावून आपण याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। तोपर्यंत साईडला बघा, मी इथे चिकन फ्राय करते। चिकन मॅरिनेटची रेसिपीची क्लिप माहीत नाही कशी काय मिस झाली, पण काही नाही, इथे फक्त मी चिकन मागवलेलं होतं आणि चिकनला मी फक्त हळद, चटणी, मीठ आणि लिंबू असं लावून थोडंसं अर्धा तास त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं होतं। तुम्ही जमलं तर फ्रीजमध्येही ठेवू शकता। त्यानंतर बघा, अशा प्रकारे मी इथे फ्राय करून घेतलेलं आहे। तर एकदम सोपी पद्धत होती, दुसरं काहीच नाही केलं आहे। त्यानंतर साईडला मी इथे परत कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये थोडंसं जिरं आणि तेल घातलेलं आहे आणि आपण यामध्ये 2 अंडी फोडून घालणार आहोत। तुम्हाला जास्त हवी असतील तर तुम्ही जास्तही घालू शकतात। मी इथे 2 अंडी घातलेली आहेत। अंडी चांगल्या प्रकारे फ्राय झाली की त्यांना आपण साईडला काढून घेणार आहोत। बघा, अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जिरंही थोडं फ्राय होऊन जातं, म्हणून जिरंही अंड्यामध्येच घालायचं आहे आणि मस्त त्याला फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय झालं की त्याला आपण एका डिशमध्ये साईडला काढून घेणार आहोत। तर हे बघा, इथे मी साईडला काढून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे। तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही बटरही यूज करू शकतात। मला तूप जास्त आवडतं तर मी तेच घालते। इथे मी 2 चम्मच तूप घातलेलं आहे आणि 3 चम्मच तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा घालायचं आहे, अर्धा चमचा राई घालायची, अर्धा चमचा थोडंसं हिंग घालायचं आहे, ब्लॅक पेपर पावडर घालायचं आहे, थोडंसंच घालायचं आहे कारण आपल्याला वरतूनही ॲड करायचं आहे। त्यानंतर कांदा, शिमला मिरची, 1 हिरवी मिरची आणि फरसबी, त्यानंतर गाजर, हे सर्व आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि थोडीशी कांद्याची पात, सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मिक्स झाल्यानंतर थोडंसं शॅलो फ्राय, जसं की ब्राऊन कलर येतो थोडासा, तोपर्यंतच आपल्याला याला होऊ द्यायचं आहे। त्यानंतर थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर ॲड करणार आहोत। मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोथिंबीर जी आहे तर ती तुम्ही फ्राय करतानाही घाला, कारण त्याची टेस्ट त्यामध्ये उतरते आणि नंतर वरतूनही ॲड करा। जे बॉईल केलेली अंडी होती, फ्राय केलेली तर ती मी यामध्ये ॲड केली आणि सर्व काही आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर जे फ्राय केलेलं चिकन होतं ते मी यामध्ये ॲड केलं। पुन्हा एकदा सर्व मिक्स करायचं आहे। परत एकदा यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालणार आहोत, एकदम थोडी थोडी टाकायची। तर परत एकदा कोथिंबीर घातलेली आहे। त्यानंतर जी शेजवान चटणी होती ती मी यामध्ये ॲड केलं आहे। पुन्हा एकदा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि आत्ता आपण यामध्ये राईस ॲड करणार आहोत। तर ह्या पद्धतीचा राईस मोकळा एकदम बॉईल झाला पाहिजे, त्यामुळे पाणी हे थोडंसं व्यवस्थित घालायचं। यामध्ये मी 1 वाटी तांदूळाला 2 वाटी पाणी घातलेलं आहे। तुमच्या इथे कशा पद्धतीचा तांदूळ आहे त्यानुसार तुम्ही पाणी घालू शकतात। आणि मस्त असा राईस बघा इथे मोकळा झालेला आहे। तर राईस इथे मस्त मिक्स करून घेतलेला आहे। वरतून थोडंसं मी सोया सॉस ॲड केलेला आहे आणि परत एकदा आपण याला मिक्स करून घेणार आहोत। इतका चविष्ट बनलेला होता, खूप मस्त झाला होता। आणि थोडंसं वरतून आपण ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेलं आहे। जसं की मी तुम्हाला आधी बोलली होती, आधी थोडंसं घालायचं तेलामध्ये, नंतर वरतून घालायचं। तर वरतून मी थोडंसं ब्लॅक पेपर पावडर ॲड केलेलं होतं आणि मस्त चविष्ट राईस इथं रेडी आहे। वरतून परत कोथिंबीर घालून थोडंसं मीठ घालायचं आणि मस्त चविष्ट इथे हा राईस बनतो। तर फ्राईड राईस आपला इथे रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। इंस्टाग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे मला फॉलो करायला विसरू नका। तिथे तुम्हाला ह्या रेसिपी सर्वात आधी भेटतात। राईस सर्व करताना वरतून परत थोडीशी कांद्याची पात घालायची, कोथिंबीर घालायची, साईडने मस्त डेकोरेशनसाठी कांदे ठेवायचे, लिंबू ठेवायचे, सलाड तुमच्याकडे जे असेल ते ठेवायचं। मस्त डिश तयार करायची, सोबतच शेजवान चटणीही घ्यायची आणि मस्त टेस्टी असा फ्राईड राईस एन्जॉय करायचा। चला मग आता पटापट सबस्क्राईब करा। भेटते लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर।